नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज मी माहिती आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे आपण कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल, त्यावेळी या माहितीचा आपल्याला उपयोग पण होणार आहे आणि ही माहिती समजणार पण आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपले नातेवाईक असतील, आपला परिवार असेल, आपला मित्र परिवार असेल, सोशल मीडिया मीडिया असेल, WhatsApp ग्रुप असेल, प्रत्येक ठिकाणी हा शेअर करा. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला याची माहिती मिळेल. दर्शको, जास्त वेळ न घालवता आपण मुद्द्यावर येऊया आणि हा व्हिडिओ सुरू करूया. तोपर्यंत ते जे साईडला दिलेलं जे घंटीचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि जीडी ऑलराऊंडर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. दर्शको, पावसाळ्यात घ्यायची काळजी आणि पावसाळ्याचे नियम हे आज मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. दर्शको, पावसाळ्याचे नियम म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल की पावसाचे आणि काही नियम असतात का? तर दर्शको, आताच नुकताच पाऊस चालू झालेला आहे. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, विविध जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस लागत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे आपण पावसाळ्यात घ्यावयाची काळजी हे आज आपल्याला मी सांगणार आहोत. दर्शको, ज्यावेळी आपण कामानिमित्त बाहेर पडतो, उद्योग व्यवसायानिमित्त बाहेर पडतो किंवा अ, कोणत्यातरी महत्त्वाच्या अशा कामानिमित्त बाहेर पडतो, त्यावेळी आपल्या जवळ एक वाहन असतं. टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर त्या वाहनांची आपण काळजी घेतो का? कारण पावसाळ्यामध्ये गाड्याचे ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप असतात, अपघात होण्याचे प्रमाण खूप असतात. त्यामुळे आपली गाडी व्यवस्थित आहे की नाही याची महत्त्वपूर्ण पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर गाडीचे चाक, फोर व्हीलर असू दे, टू व्हीलर असू दे, ते व्यवस्थित आहे का? जर व्यवस्थित नसेल तर ते मेकॅनिकलकडून बदलून घेणं हे पण आवश्यक आहे. कारण आपण ज्यावेळी एखाद्या कामानिमित्त बाहेर पडतो, त्यावेळी पाऊस असतो, गाडी स्लिप होण्याचे चान्सेस खूप असतात किंवा मधीच बंद पडण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे आपण आपल्या गाडीची देखभाल केली पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर्शको, ज्यावेळी आपण लाँग ड्राईव्हला जातो, काही ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असतं. कोकण विभाग असेल, तिथे आपण जर जात असेल, तर तिथे गेल्यानंतर दरडी कोसळत असतात डोंगरावरून. त्यावेळी आपण त्या ठिकाणी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण पाऊस वरून चालू असतो, माती भुसभुशीत झालेली असते डोंगरामध्ये. त्यावेळी आपण त्या ठिकाणी ज्यावेळी फिरायला जातो, तिथे सुद्धा आपण जाऊन तिथे स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दर्शको, आपण ज्यावेळी आपण वाहन घेऊन जात असतो, टू व्हीलर असू दे, फोर व्हीलर असू देत. शाळा पण चालू झालेल्या आहेत. मुलं-मुली शाळेत जात असतात पायी. त्यावेळी आपलं ज्यावेळी वाहन त्यांच्या रस्त्यावरून ज्यावेळी जात असतं, त्यावेळी तिथे काही ठिकाणी खड्डे असतात. तर त्या ज्यावेळी खड्ड्यामध्ये चाक जातं, त्यावेळी त्यातलं जे खड्ड्यात साचलेलं जे पाणी आहे, ते मुलांच्या अंगावर उडण्याचे चान्सेस असतात. त्याने जो युनिफॉर्म घातलेला असतो, तो खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण रस्त्यावरून वाहन चालवताना सावकाश हाकले पाहिजे ते. कारण जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. काही वृद्ध माणसं असतील, महिला असतील, ज्या पायी जात असतात काही कामानिमित्त, त्यावेळी आपलं वाहन एखाद्या शेजारी त्यांचं जात असेल, तर ती महत्त्वाची म्हणजे काळजी घेतली पाहिजे. कारण रस्त्यावर पाणी साचतंच आणि त्याची ज्यावेळी आपलं वाहन त्यावरून गाडीचं चाक जातं, त्यावेळी ते पाणी त्यांच्यावर अंगावर उडून जाऊन त्यांचे कपडे खराब होण्याचे चान्सेस असतात. पावसाळ्यात शक्यतो वाहन चालवताना आपण व्यवस्थितच हळूच चालवलं पाहिजे. मुसळधार पाऊस आताच ह्या कालपासूनच चालू झालेला आहे. एकंदरीत पाऊस हा कमीच होता आणि एल निनोचं संकट असल्यामुळे पाऊस चं प्रमाण सुद्धा जरा थोडं कमी आहे. पण शेतकऱ्याला उपयुक्त असाच हा पाऊस
अ, ह्या महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे. पुणे वेधशाळे हवामान खात्याने ते भाकीत वर्तवलेलं आहे, की यंदा पाऊस हा चांगलाच येणार आहे. चांगला म्हणजे मागच्या वर्षी झाला त्याच्यापेक्षा सरासरीचं प्रमाण हे कमीच असणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. पेरणीला आता तुम्ही सुरुवात करायला काही हरकत नाही. कारण पाऊस म्हणावा तसा होत आहे. जमीन सुद्धा पावसामुळे भुसभुशीत झालेली आहे. पाऊसची रिमझिम चालू आहे. त्यामुळे आपण पेरणी करून घेण्यास सुद्धा काही हरकत नाही. कारण मागच्या महिन्यात पूर्ण कोरडा गेला. ऊन खूप होतं. जून महिना उलटून गेला होता तरी पेरण्या राहिलेल्या होत्या. पण आता आपल्याला पेरणी करायला काही हरकत नाही. कारण आजपासून एक 2-3 महिने तरी पाऊस व्यवस्थित समानधारक पडणार आहे, असं आपल्या हवामान खात्याच्या विभागाने आपल्याला सूचित केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊन जाण्याचं काहीच कारण नाही. आपण जरूर पेरणी करून घ्या. त्याचबरोबर अ, पावसाळ्यामध्ये आपण आपली स्वतःची काळजी म्हणजे ज्यावेळी आपण बाहेर जातो, त्यावेळी पावसामध्ये आपण भिजत असतो. त्यामुळे आपण घरात थोडंफार काय औषध असेना, मेडिसिन असेल, हे डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊन ठेवा. सर्दी असेल, थंडी ताप ओढला असेल, विविध उष्णतेवरलं असेल. कारण पावसाळ्यात उष्णताची सुद्धा खूप त्रास होत असतात. कारण बाहेर गार वातावरण झालेलं असतं आणि उष्णताचा त्रास सुद्धा संभवण्याची दाट शक्यता असते. थंडी ताप वाजून येण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने काही मेडिसिन सुद्धा आपल्या घरी आणून ठेवा. ही अशी पावसाळ्यामध्ये एक छोटी-मोठी का असेना, ही अशा छोट्या-मोठ्या गोष्टीची काळजी खूप महत्त्वाची आपल्यासाठी होत असते. पावसाळ्यामध्ये दुसरं म्हणजे साहित्य राशनचं असेल घरात आपल्या, तर अगोदरच तुम्ही आणून जर ठेवलं तर चांगली गोष्ट आहे. कारण पावसाचे दिवस असतात. बाहेर पडणं आपल्याला मुश्किल असतं. त्यामुळे आपण पावसाळ्यात सुद्धा वातावरण जरासं बाहेर गार असल्यामुळे बाहेर पडणं आपल्याला शक्य होत नसतं. त्यामुळे राशनचं साहित्य सुद्धा आपल्या घरी तुम्ही आणून ठेवलं तरी चालतं. तर दर्शको, इत्थंभूत अशी छोटी-मोठी का असेना ही आजी जर आपण काळजी घेतली, तर नक्कीच हे जे पावसाळ्याचे दिवस आहेत, यामध्ये आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. कुठेही लांबचा प्रवास असेल, तर पावसाळ्यामध्ये शक्यतो आपण टाळायला पाहिजे. कारण पावसाळ्यामध्ये अपघाताचे प्रमाण जास्त प्रमाणात घडतात. लाँग रूटला असेल म्हणा किंवा काय असेल, तर शक्यतो पावसाळ्यात प्रवास लांबचा टाळा. फिरायला जाताना स्वतःची काळजी घ्या. कुठेही निसर्गरम्य ठिकाणी जाताना आपण कट्ट्यावर जातो, धबधबे पाहायला जातो. त्यामध्ये आपण ज्यावेळी जातो तिथं पाहायला धबधबे, त्याचा निसर्गाचा आनंद हा घेतलाच पाहिजे. पण बरोबर खेळणं ही आपल्या जीवाशी आपण मुकू शकतो. त्यामुळे ज्यावेळी आपण एखादं धबधब्याच्या ठिकाणी जाताय, त्यावेळी त्याचा नजारा शक्यतो जितक्या स्वतःची काळजी घेऊन घेत जा. कारण धबधब्याच्या खाली जे दगड असते ते एकदम निसरडे झालेले असतात पावसामुळे. त्याच्यामुळे पाय फिसडून आपण खाली डोंगरात, दरीत कोसळण्याची दाट शक्यता असते आणि जीवितहानीशी अपघात होण्याची दाट शक्यता असते. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही समजा डोंगरात गेला, फिरायला इकडे-तिकडे, झाडी-झुडपात, इकडे-तिकडे स्वतःची काळजी घ्या. कारण अशा वेळी काही सरपटणारे प्राणी असतात. त्यांना सुद्धा आपल्यापासून धोका असतो आणि त्यांचा धोका सुद्धा आपल्याला धोका असतो. त्याच्यामुळे विषारी प्राणी जे असतात त्यांच्यापासून काळजी घ्या. असे विविध गोष्टी अशा आहेत, बऱ्याच गोष्टी अशा आहेत. मी आपल्याला फक्त मार्मिक सांगत आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याजवळ असतात. आपण त्याची काळजी जर घेतली, तर हा आपल्याला पावसाळा खूप मस्तपैकी आनंदमय जाऊ शकतो. त्यामुळे कुठेही बाहेर फिरायला जाताना, कुठेही वाहन हाकताना किंवा कुठेही रूटला जाताना स्वतःची काळजी आपण घेऊनच सर्व ह्या पावसाळ्यामध्ये केलं पाहिजे. तरच आपण
या खराखुऱ्या पावसाचा आनंद घेऊ शकतो. शक्यतो कुटुंबामध्ये वेळ घालवा. आसपासच्या जवळच म्हणजे कमीत कमी 20-25 किलोमीटर अंतराच्या आपल्या घरापासून जे आहे वातावरण त्या ठिकाणीच जास्तीत जास्त फिरायला जाऊन त्याचा आनंद घ्या. शक्यतो लांबचा प्रवास टाळा. तर दर्शको ही आजची मार्मिक माहिती आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. चला तर दर्शको नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.